आज आपण एकदम मस्त खुसखुशीत आणि दुप्पट तिप्पट फुगणाऱ्या तांदळाच्या चकल्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चकल्या बनवण्यासाठी इथं मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. चकल्या बनवण्यासाठी आपण कोणतेही तांदूळ घेतले तरी सुद्धा एकदम मस्त चकल्या तयार होतात. एकदम हलक्या क्वालिटीचे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतं. तर हे पहा इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. लगेच आता 2 ते 3 वेळा आपल्याला तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत. असं भरपूर पाणी घालायचं आणि 3 वेळा तांदूळ चांगले धुवून घ्यायचे. तर पहा मी 3 वेळा तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत. आणि आता परत ह्याच्यामध्ये 2-2.5 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर तांदूळ भिजवून घ्यायचे. तर मी झाकण ठेवून रात्रभर तांदूळ भिजवून घेतले आहेत. त्याच्यामधलं आता सगळं पाणी काढून घ्यायचं. एखाद्या चाळणीत तांदूळ काढून घेतले तरी सुद्धा चालेल. तर तांदळातलं पाणी मी सगळं काढून घेतलं आहे. आणि आता लगेच मिक्सरला तांदूळ आपण बारीक करून घेऊया. त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आणि असे थोडे थोडे तांदूळ काढून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून बारीक असे तांदूळ वाटून घ्यायचे. पाणी घेताना सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि बारीक असे तांदूळ वाटून घ्यायचे. तर हे असे बारीक तांदूळ वाटून घ्यायचे. तर लगेच आपण एखाद्या पातेल्यात ते वाटून घेतलेले तांदूळ काढून घेऊया आणि राहिलेले सगळे तांदूळ आपण असेच वाटून घेऊया. तर हे पहा मी सगळे तांदूळ वाटून घेतले आहेत. आणि तांदूळ वाटण्यासाठी मी 1 कप पाणी घेतलेलं. ते सगळं मला लागलेलं आहे. आणि आता परत त्याच्यामध्ये आपण 6 कप पाणी घालूया. तर तांदूळ वाटण्यासाठी 1 कप पाणी आणि परत त्याच्यामध्ये 6 कप पाणी घालायचं. तर सुरुवातीला आपल्याला 7 कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि थोडंसं पाणी बाजूला गरम करून ठेवायचं. म्हणजे लागलं की पटकन घालता येतं. लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचा तीळ घालायचे आणि 1 चमचा जिरे घालायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घालायच्या. म्हणजे चकल्या खायला मस्त खमंग लागतात. सगळं चांगलं एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅसवर ठेवायचं. तर हे पहा मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. सुरुवातीला मध्यम गॅस ठेवायचा आणि असं एकसारखं हलवीत राहायचं. म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत असं एकसारखं हलवीत राहायचं. म्हणजे मस्त असं मिश्रण तयार होतं. हे पहा हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. 4 ते 5 मिनिटामध्येच पहा मस्त असं मिश्रण घट्ट झालेलं आहे. आणि चुकून त्याच्यामध्ये जर काही गाठी झाल्याच तर परत 2-3 मिनिटं असं एकसारखं हलवीत राहायचं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही गाठी झालेल्या आहेत ते सगळे विरघळतात. तर हे पहा मी आतापर्यंत 6 ते 7 मिनिटं मिश्रण छान असं एकसारखं हलवीत शिजवून घेतलेलं आहे. आणि मिश्रण थोडंसं इथं मला घट्ट वाटतंय. तर इथं मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तर इथं पाणी घालताना गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. पाणी घालून परत आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. आणि आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 7 कप पाणी आणि इथं 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तर सगळे मिळून आपल्याला 8.5 कप पाणी लागलेलं आहे. 2 कप तांदळासाठी 8.5 कप पाणी लागलेलं आहे. आणि आता परत ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही. तर हे पहा मी पाणी घालून परत एक वेळा सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं स्पॅच्युला काढून ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आणि मध्ये झाकण काढून 1-2 वेळा सगळं चांगलं हलवून घ्यायचं. म्हणजे पातेल्याच्या बुडाला मिश्रण चिटकणार नाही. तर हे पहा मी 20 मिनिटं झाकण ठेवून मिश्रण छान असं शिजवून घेतलं आहे. इथं आता झाकण काढून घ्यायचं आणि परत एक वेळा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर मस्त असं मिश्रण आपलं तयार आहे. आणि अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला पाहिजे. जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. मिश्रण जर पातळ झालं तर चकल्या बनवताना मध्ये-मध्ये तुटतात. 2 कप तांदळासाठी बरोबर 8.5 कप पाणी लागलेलं आहे. तर लगेच आता गॅस बंद करायचा आणि गॅसवरून पातेलं खाली काढून घ्यायचं आणि लगेच चकल्या बनवायला घ्यायच्या. त्या चकल्या बनवण्यासाठी इथं मी असा सोऱ्या घेतलेला आहे. आणि सोऱ्यामध्ये छान असं दाबून मिश्रण भरून घ्यायचं. आणि चकल्या बनवून घेण्यासाठी मी असं प्लास्टिक टाकलेलं आहे. प्लास्टिकला तेल वगैरे काहीच लावायचं नाही. आणि सगळ्या चकल्या अशा बनवून घ्यायच्या.
लहान मोठ्या चकल्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या. ह्या चकल्या बनवायच्या एकदम सोप्या आहेत आणि चकल्या बनवण्यासाठी आपण एकदम हलके तांदूळ घेतले तरी सुद्धा एकदम मस्त चकल्या तयार होतात. तर पहा मिश्रण असं छान तयार झालेलं, तर चकली बनवताना एक सुद्धा मध्ये तुटत नाही. मस्त अशा चकल्या बनविता येतात. तर राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेतल्या आहेत आणि फक्त 2 कप तांदळाच्या चकल्या बनवल्यात. तर भरपूर साऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या चकल्या आता 2 दिवस उन्हात वाळून घ्यायच्या आणि चकल्या उन्हातच वाळून घ्यायच्या म्हणजे भरपूर दिवस टिकतात. वरच्या बाजूने थोड्याशा सुकल्या की एक वेळा पलटी करून घ्यायच्या म्हणजे पटकन सुकतात. तर हे पहा मी चकल्या 2 दिवस उन्हात चांगल्या वाळून घेतल्या आहेत आणि मस्त कडक चकल्या वाळलेल्या आहेत. तर थोड्याशा चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुगतात. तर त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि चकल्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि अशा चकल्या तळून घ्यायच्या. तर थोड्या थोड्या अशा चकल्या सोडायच्या आणि तळून घ्यायच्या. आणि हे पहा तेलात चकल्या सोडल्या की किती मस्त फुगलेल्या आहेत. दुप्पट तिप्पट चकल्या फुगल्या आहेत. आणि ह्या चकल्या तळण्यासाठी तेल सुद्धा जास्त आटत नाही आणि बनवायचे सुद्धा एकदम सोपे आहेत. 2 कप तांदूळ असले तर बरोबर 8.5 कप पाणी मला लागलेलं आहे. पण जरी 8.5 कप पाणी लागत असलं तरी सुरुवातीला 8.5 कप पाणी घालायचं नाही. सुरुवातीला 7 कप पाणी घालायचं आणि परत मिश्रण थोडंसं घट्ट झालं की अंदाज घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालायचं. कधी-कधी तांदळाच्या क्वालिटीत थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं. तर हे पहा इथं मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त फुगल्यात पहा आणि छान खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. ह्या चकल्या जर उन्हात चांगल्या वाळून घेतल्या तर वर्षभर टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. तुम्ही सुद्धा अशा झटपट होणाऱ्या तांदळाच्या चकल्या नक्की बनवून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.